ते या 6व्या पर्वाची जी ट्रॉफी आहे तिचं अनावरण देखील होणार आहे। या वर्षीची सुरुवात तुम्हाला दमदार बघायला भेटणार आहे। आणि मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तारीख आहे 10 फेब्रुवारी 2025 आणि आजपासून गणपतीपुळ्यामध्ये गणपतीपुळे प्रीमियर लीगला सुरुवात होते आणि चंडिका मित्र मंडळ मानेवाडी यांचं खास आपल्याला आमंत्रण आहे त्या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी। आणि ती स्पर्धा बघण्यासाठी, त्या स्पर्धेचं समालोचन करण्यासाठी मी तिकडे चाललोय। तर या स्पर्धेची सुरुवात कशी होईल, उद्घाटन सोहळा कसा पार पडेल हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर त्यासाठी निघालो आता गणपतीपुळ्यात पुन्हा एकदा GPLचं ती सगळी मजा बघण्यासाठी। आणि 7:30चं टायमिंग आहे उद्घाटनाचं। तर चला जाऊया, कारण लीग म्हटलं ना की कसं वेळेवर स्पर्धा सुरू होते। आमच्या लोकलमध्ये ज्या स्पर्धा होतात ना त्या अगदी संघ कसे 10, 10:30 वाजता येतात, पण लीगमध्ये तसं नसतं। टायमिंगला स्पर्धा सुरू होणार आणि टायमिंगला संपणार। एखादा संघ मागे पुढे झाला तर त्यांना पॅनल्टी जी असते ती बसते, जे नियम असतात ते फॉलो करावे लागतात। त्याच्यामुळे संघ मालक आपला संघ घेऊन तिथे वेळेवर उपस्थित असतो। तर पहिल्या दिवसाची ही सगळी रंगत आपण बघायला चाललोय, तुम्हाला देखील दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करून टाका। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉन देखील ऑल करा, जेणेकरून पुढचा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। तर आता आपण लगेच निघूया आणि लगेच पोचूया गणपतीपुळ्याच्या GPLच्या मैदानावरती। जाता जाता आपल्याला आणखीन एका मित्राला घ्यायचं आहे, तो म्हणजे विकासदादा गोंबरे। काल देखील आपण ते मैदान बघायला गेलो होतो, पूर्वतयारी, तो आपल्यासोबत होता। आज पण तो आपल्यासोबतच येतोय। तर चला मंडळी, निघूया। तर मंडळी, आपण पोहोचलोय गणपतीपुळ्यात। आज GPLला सुरुवात होते आणि आकर्षक असं मैदान तुम्ही पाहता। इकडे संपूर्ण तयारी झालेली आहे, मान्यवरांची थोड्याच वेळात उपस्थिती होईल। त्यानंतर इथे या 6व्या पर्वाची जी ट्रॉफी आहे तिचं अनावरण देखील होणार आहे। या वर्षीची सुरुवात तुम्हाला दमदार बघायला भेटणार आहे। आणि इथे आता कमिटी मेंबर, त्यानंतर जे आपल्याला ही स्पर्धा लाईव्ह दाखवणार ती मंडळी देखील इथे उपस्थित झालेली आहे। आणि मान्यवर कक्षामध्ये देखील संपूर्ण तयारी झाली आहे। थोड्याच वेळात इथे GPLची दमदार शानदार तुम्हाला सुरुवात दाखवूया नक्की। चंडिका 9 क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य नाईट अँड ड्रम क्रिकेट स्पर्धा म्हणजेच पर्व 6वे गणपतीपुळे प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस आणि थोड्याच वेळात ओपनिंग स्पर्धा चालू होईल। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संकेतदादा गावणकर आणि पूर्ण मानेवाडी गणपतीपुळे यांच्या सहकार्याने गणपतीपुळे प्रीमियर लीग वर्ष 6वे ही स्पर्धा आज सुरुवात होणार आहे। आणि या स्पर्धेचा पहिला सामना BBC भूतेवाडी विरुद्ध मंदिरा स्पोर्ट गणपतीपुळे या दोन संघांच्या दरम्यान खेळवला जाईल। श्री चंडिका मित्र मंडळ गणपतीपुळे मान्यवराम सोहळा, शुभारंभ सोहळा अविनाशजी माने, विनंती करतो अविनाशजी माने आमचे सहकारी आणि मार्गदर्शक ही विनंती करतो। धन्यवाद पाटील साहेब।
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येईल श्री बाबाराम माने यांच्या हस्ते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। जरा सर्वांनी जोरदार जय श्रीराम। धन्यवाद। विनंती करतो मान्यवरांना आणि बाबाराम काका माने यांना की त्यांनी पुष्पहार शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अर्पण करायचं आहे। जरा जोरदार टाळ्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय शिवाजी। धन्यवाद। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपा आशीर्वादाने निर्विघ्नपणे पार पडू दे अशी विनंती करतो। आणि या स्पर्धेचा शुभारंभ फीत कापून केला जातोय। मी विनंती करतो श्री अरुण काका काळोखे यांना की फीत कापून देणे या स्पर्धेचा शुभारंभ करायचा आहे। माध्यमातून विनंती करतो परेशजी कुबडे यांना की सर्वांच्या वतीने आपण 2 शब्द व्यक्त करावे जेणेकरून नंतर सामना आम्ही लगेच चालू करू। सर्व दरवर्षीप्रमाणे यावर्षी हे 6वं पर्व हे अतिशय उत्साहात खेळलं जावं, खेळाडूंकडून अशीच खेळाडूती होत राहावी आणि असेच इथले खेळाडू घडवू देत हीच गणपतीकडे प्रार्थना। आणि संकेतजी गावणकरांना खूप खूप धन्यवाद की अशा प्रकारचे इथे सामने आणि सगळी नगरी तयार करण्याचं श्रेय सगळं हे त्यांनाच जातं। धन्यवाद। धन्यवाद। ज्यांनी 1 नाही 2 नाही तर अख्ख्या जयगड पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व गावांना सुव्यवस्था कशी असावी याचा आदर्श घालून दिला ते आपल्या कुलदीप पाटील साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन देत। पाटील साहेब आमच्या मंडळासाठी 2 शब्द। नमस्कार। श्री चंडिका मित्र मंडळ गणपतीपुळे मानेवाडी आज 6वं पर्व आहे
अशाच 5 पर्व झालेले आहेत आणि त्या शांततेत आणि सुव्यवस्थित झालेले आहेत. तसेच सगळ्या पर्वाला मी शुभेच्छा देतो. बाप्पाच्या चरणी आशीर्वाद मागतो की शांततेत आणि सुव्यवस्थित ही स्पर्धा पार पाडावी. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. सामना चालू होण्यासाठी नाणेफेक होते. प्रशांतजी भुते या सामन्याचे पंच आणि पंकजजी खेऊर ही नाणेफेक अरुण उर्फ भाई काळुके यांच्या शुभ हस्ते होईल. ज्येष्ठ नागरिक पाहूया. नाणेफेक तर झाले आणि नाणेफेक जाते ती मंदिरा स्पोर्ट्स गणपतीपुळेच्या बाजूने. नवीन डिसिजन द्यायचा आहे. मी संघाच्या नायकाला समोर विनंती करतो आपला जय जय शिवाजी मोरया जय. जाऊया सामन्याच्या दिशेने. पर्वत 6 इथे लागले. आपण पाहतोय गणपतीपुळे प्रीमियर लीग पर्वत झालाय. विक्रांत आणि समोर आहे निनाद आणि निनाद तू विक्रांत हे ब्रह्मास्त्र इथे पाहायचे. पहिला चेंडू या जीपीएल पर्व पहिला मधला आणि पहिला चेंडू थोडासा अवतीच्या बाहेरून जाणार होता. पंच गोलंदाज खेळतायत. व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. अतिरिक्त 1 धावा हे स्कोर कार्डवरती जमा केली जाते. एका धावसंख्येने धावांचा श्री गणेशा म्हणजेच काय धावांचा श्री गणेशा केला जातोय. विक्रांत आहे गोलंदाजी मार्कून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं षटक यावेळी आपण विक्रांतला पाहतोय. अराउंड विकेट नंतर का चेंडू परफेक्ट ब्रह्मास्त्र इथे वापरले. ब्लॉकर नो चान्स बॅट्समन म्हणजेच काय डॉट बॉल इथे दिला जातोय. थोडासा राईट हँड फलंदाज नीनाद पुढे खेळण्यासाठी सज्ज आहे. ऑफसाईड 4 लेग साईड 3 हे लागल्या नेण्यासाठी क्षेत्ररक्षण आहे. नंतरचा चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल इथे दिला जातोय. चांगला लेंथ वरती गोलंदाजी यावेळी करणं गरजेचं असेल आणि पहिला चेंडू इथे अप्रतिम टप्पा इथे मेंटेन करणं गरजेचं आहे. विक्रांत नंतर का चेंडू थोडीशी इथे दिशा भटकलाय. बाय 1 आणि गेट 1 दर्शा टोटल धावा या चेंडूवरती मोजल्या जाणार आहेत 2. या 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. थोडासा दबावामध्ये आहे. नौका चेंडू आहे. कशा प्रकारे हाताळला जाईल. नंतरचा चेंडू बॅटची हलकीशी एज घेतल्यानंतर चेंडू चालला असेल. तुझा चेंडू विक्रांतचा ब्लॉक खाल्ला. चेंडू स्वतःचा फॉलो मध्ये चेंडू फील्ड करतो. दरम्यान षटकांनी सांगता होते पहिल्या षटक समजा पहिला षटका काय धावफलकावर लावायच्या 12 एक गडीबाद 12 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु कुठेतरी 4 चेंडू अतिरिक्त स्वरूपाचे हाताळले आणि आलेल्या 2 चौकात अशा एकूण 12 धावा पाहायला मिळतात. पाहूया दुसरा षटक कोणाच्या हाती सोपवण्यात येतो. तर मंडळी आजच्या पहिल्या दिवसातील सामने इथं संपन्न झाले. अतिशय सुंदर अशी सुरुवात आणि सुंदर असे सामने इथे बघायला भेटले. आजच्या दिवसामध्ये 3 संघ इथे खेळताना दिसले. त्यामध्ये मंदिरा स्पोर्ट्स असेल, त्यानंतर बीबीसी भुतेवाडी आणि LIC सिरगाव यातून बीबीसी भुतेवाडी हा संघ आजच्या दिवसातून बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करताना दिसतोय. पहिल्या दिवसातील इथले सामने संपलेले आहेत. तर आता आपण घरी निघतोय.
लोकल खेळाडू किंवा या पंचक्रोशीतील खेळाडू आणि काल आपण GPL स्पर्धा बघायला गेलो होतो. त्या ठिकाणी चंडिका मित्रमंडळ मानेवाडी यांच्या वतीने या GPL स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आणि कालचा उद्घाटनाचा दिवस अतिशय सुंदर असा उद्घाटन सोहळा पार पडला आणि सुंदर सामने त्या ठिकाणी पाहता आले. आणि मित्रांनो, ही स्पर्धा 5 दिवस असणार आहे. लाईव्ह स्वरूपात देखील स्पर्धा तुम्हाला घर बसल्या पाहता येईल. त्याचबरोबर ती या जे लाईव्ह स्वरूपात रसिक प्रेक्षक या स्पर्धेला जोडलं जातं त्यांच्यासाठी स्मार्ट वॉच हे लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आले. त्यासाठी तुम्हाला रत्नागिरी लाईव्ह स्पोर्ट लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, इन्स्टाला फॉलो करायचं आहे, त्यानंतर फेसबुकला फॉलो करायचं आणि एक या छानपैकी या GPL स्पर्धेबाबत एक छानशी कमेंट करायची. त्यातून जी कमेंट जी योग्य असेल त्या कमेंट दात्याला या ठिकाणी स्मार्ट वॉच बक्षीस दिलं जातं. कालच्या दिवसामध्ये 4 जण या स्मार्ट वॉचचे विजेते ठरलेत. तर तुम्हाला ही स्पर्धा कशी वाटली नक्की कमेंट करा. नियोजन, आयोजन, मैदान याबद्दल देखील कमेंट करू शकता. आणि स्पर्धा लाईव्ह स्वरूपात बघायची असेल तर गणपतीपुळ्याच्या मानेवाडीमध्ये या आणि स्पर्धेचा आनंद घ्या. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.